मला प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल, कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे? जसं तुम्ही म्हणालात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस, ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, हे कोणाला समजतं, ते कोणाला घातक वाटतं, देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. तर आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप यावेळेस केलेले. महाजनांवर खोट्या केसेससाठी देशमुखांचा दबाव होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. सुपारी घेणाऱ्याच्या नादी श्याम मानव लागलेत असंही ते म्हणालेत. त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाही त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले. आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात. पण मी काही त्यांना दोष देणार नाही. मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते. मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो. आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले. एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन बेलेबल वॉरंट निघतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.